केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रामध्ये 6 तर मुंबईमध्ये 7 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे। सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो। यावर्षी मान्सूनला 3 दिवस विलंब होत असून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत दाखल होणारा मान्सून स्थिर होण्यास थोडा वेळ घेईल। त्यानंतर मात्र हवामान घडामोडींवर त्याची तीव्रता अवलंबून राहील अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान मान्सून दाखल होईपर्यंत राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहील असं हवामान विभागाने सांगितले। मान्सून केरळसह लक्षद्वीप, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या भागांमध्ये सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून गोवा, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तसंच आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटक, तामिळनाडूचा भाग तसंच संपूर्ण गोवा काबीज करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या परिस्थिती अनुकूल आहे। 8 जूनपर्यंत मुंबईसह कोकण तसंच उर्वरित महाराष्ट्रात वाहणारा वारा, विजांचा कडकडाट आणि मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे।